राजकारणात सर्व काही साधं सरळ सुरू आहे असं दिसलं की समजायचं पुढं फार अडचणी संघर्ष आहे। हेच आता सुनेत्रा पवारांच्या निमित्तानं बघायला मिळते। अजित पवार यांच्या अकाली अपघाती निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून येतील अशी चर्चा होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू केले होते। महाविकास आघाडीनेही प्रतिसाद दिला, पण बिनविरोध निवडीच्या मार्गात आता एक मोठा अडथळा निर्माण झालाय आणि तो म्हणजे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची आक्रमक एंट्री। हाकेंनी थेट पवार कुटुंबांच्या भावनावर आणि बारामतीच्या विकासावर बोट ठेवत शड्डू ठोकलाय। त्यामुळेच आपण या व्हिडिओत हाकेंचा सुनेत्रा पवारांना नेमका विरोध का, निवडणूक बिनविरोध होण्याचा फॉर्म्युला काय, हाके रिंगणात उतरल्यास निवडणुकीचं गणित कसं बदलू शकतं, यामागचं पॉलिटिक्स 5 मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा, अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे बारामतीमध्ये मोठी सहानुभूतीची लाट आहे। राजकीय परंपरेनुसार अशा वेळी निवडणूक बिनविरोध व्हावी असं एक वातावरण असतं। याचाच दाखला देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात लढलेले योगेंद्र पवार यांनी पोटनिवडणूक न लढवण्याची घोषणा केली। त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाल्याचं म्हटलं गेलं। महाविकास आघाडीने या अत्यंत संवेदनशील वातावरणात बारामतीत कोणताही चुकीचा संदेश जाणार नाही याची काळजी घेतली, पण बिनविरोध निवडणुकीच्या मार्गात आता नवीन अडथळे निर्माण झालेत। दुसरा मुद्दा, ही पोटनिवडणूक बिनविरोध न होण्यामागचं सर्वात मोठं आणि कळीचं कारण म्हणजे नामांतरांचा वाद। राज्य सरकारने बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या रुग्णालयाचं नाव बदलून त्याला दिवंगत अजित पवार यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला। लक्ष्मण हाके यांच्या मते अहिल्यादेवी होळकर या संपूर्ण धनगर समाज आणि बहुजनांच्या अस्मितेचा विषय, त्यांचं नाव हटवल्यामुळे धनगर समाजात संताप निर्माण झालाय। 9 मार्च रोजी या विरोधात मोठा निषेध मोर्चाही काढण्यात आला। हा निर्णय मागे न घेतल्यास निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही असा इशाराही धनगर समाजाने दिला। तिसरा मुद्दा, गेली 59 वर्ष बारामतीवर शरद पवार आणि अजित पवार म्हणजेच पवार कुटुंबाचं एक हाती वर्चस्व राहिले। आता याच बारामतीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले। सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मगावी भेट दिल्यानंतर हाके यांनी सांगितलं, निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचे शेकडो फोन आलेत। बारामतीत मराठा समाज बहुसंख्येने असला तरी त्या खालोखाल धनगर आणि ओबीसी समाजाची मतं अत्यंत निर्णायक आहेत। 2019च्या निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी असाच प्रयोग केला होता। आता हाके याच धनगर आणि ओबीसी मताचं ध्रुवीकरण करून सुनेत्रा पवारांसमोर तगडं आव्हान उभं करण्याच्या तयारीत आहेत। लक्ष्मण हाके यांनी केवळ राजकीय विरोध न करता पवार घराण्याच्या कार्यशैलीवर थेट आणि भावनिक हल्ला चढवत कुटुंबाची नैतिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला। अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या 3 दिवसात शपथविधी पार पडतात, कुटुंबातील सदस्य राज्याच्या अधिवेशनाला जातात। मग दुःख काय फक्त सर्वसामान्य कार्यकर्त्यांनीच करायचं का, असा अत्यंत बोथरा सवाल हाकेंनी उपस्थित केला। लोकशाहीत निवडणुका केवळ अनुकंपा म्हणून बिनविरोध होणं घातक असल्याचं सांगत त्यांनी पवार कुटुंबाचं राजकारण व्यावसायिक असल्याचा निशाणा साधला। आणि 5वा मुद्दा, बारामतीचं कृषी विज्ञान केंद्र आणि शहराचा चकचकीत विकास जगभर दाखवला जातो, मात्र बारामती तालुक्यातील जिरायती भागात आजही पिण्याचं पाणी आणि शेतीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत असा आरोपही हाके करतात। शहरी विरुद्ध ग्रामीण विकासाच्या तफावतीवर बोट ठेवत हाकेंनी एक प्रकारे निवडणुकीचा रणशिंग फुंकलाय। ग्रामीण भागातील उपेक्षित जनतेचा आवाज बनण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न चव्हाट्यावर आणण्यासाठी आपण ही निवडणूक लढवणार असल्याचं ते ठामपणे सांगत आहेत। थोडक्यात काय तर 23 एप्रिलला होणारं मतदान आणि 4 मे रोजी होणारी मतमोजणी आता केवळ औपचारिकता राहिलेली नाही। एका बाजूला सुनेत्रा पवारांच्या पाठीची सहानुभूती आणि महायुतीची ताकद आहे, तर दुसऱ्या बाजूला नामांतराचा मुद्दा घेऊन लक्ष्मण हाके यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। तुम्हाला काय वाटतं, बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार यांच्यासाठी बिनविरोध व्हायला हवी की लक्ष्मण हाकेचे मुद्दे योग्य आहेत? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।